नमस्कार. कुलस्वामिनी चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आषाढी एकादशी आहे. आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आषाढी एकादशीनिमित्त आज उपवासाची थाली तयार करण्यात आली आहे. त्याकरिता रेसिपी तयार करण्यात थालीतला पहिला पदार्थ शेंगदाण्याची आमटी. उपवासाची थाली पातेल्यामध्ये एक ते 2 चमचे तूप टाकायचे. त्याच्यावर नंतर हिरवी मिरचीची फोडणी द्यायची. फोडणी दिल्यानंतर थोडं पाणी टाकायचं. मग शेंगदाण्याचा कूट टाकायचं. अजून होते शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि नंतर मग थोडं चवीपुरतं मीठ टाकून एक उकळी काढून 1-2 मिनिटांनी आमटी तयार होते. मिरची भाजली की त्यानंतर हलवून घेतल्या. थोडं पाणी टाकायचं. पाणी टाकल्यानंतर 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकायचा. त्यानंतर त्याला चांगली चवीपुरतं मीठ टाकायचं. हलवून ढवळून घ्यायचं. नंतर चवीपुरते मीठ टाकायचं आणि थोडी उकळी येऊन द्यायची. उकळी आल्यानंतर 1-2 मिनिटं ठेवल्यानंतर आमटी तयार होते.